यानंतर मी विनंती करते, आजच्या कार्यक्रमाचा प्रकाशन सोहळा ज्यांच्या हस्ते संपन्न झाला असे माननीय श्री श्रीकांत साहेबराव देशमुख सर, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, माजी सनदी अधिकारी सरांना मी विनंती करते, सर आपण व्यक्त व्हावं. मराठी साहित्यातील महत्त्वाचे समीक्षक रणधीर शिंदे सर. श्रीकांतनी माझा क्रम बदलला, पण मी सुरुवातीला बोलतो. दिवस घर बांधून राहत नाही या प्राध्यापक सुनील तोरणे यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते मराठीतले नामवंत कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि मुख्यत्वे शेतकरी चळवळीचे आणि सामाजिक शास्त्राचे फार चांगले अभ्यासक आमचे ज्येष्ठ स्नेही श्रीकांत देशमुख, विचारपीठावर उपस्थित त्यांच्या सौभाग्यवती आत्ताच ज्यांनी या संग्रहाबद्दल मांडणी केली ते प्राध्यापक श्रीकृष्ण पडळकर, विजय पाटील, संग्राम देशमुख मॅडम. समारंभ सुरू होण्याआधी माझ्याशी ज्यांचा फार परिचय झाला आणि खूप विषयावर गप्पा मारल्या आणि ज्यांनी हा संग्रह देखील खूप चांगला वाचला आहे ते वाघमारे सर, चारुता सागर यांचे चिरंजीव, दया सागर, कवयित्री मनीषा पाटील, विठ्ठल खिलारे. या गावामध्ये बाबर सरांच्यामुळे अनेकदा वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविद्यालयामध्ये आलो होतो. खूप लवकर मी आलो आणि मला वाटलं की ग्रामीण भागात हा कार्यक्रम आहे आणि जसं कीर्तन असेल किंवा आणखी एक लोककला प्रकार असेल तो पहाटे संपत होतो. मला वाटलं, भीती वाटली आपल्याला पहाटेपर्यंत थांबावं लागतं की काय, किंवा मध्ये मी 2 वेळा चहा पिऊन अर्धा तास फिरून देखील आलो. तरी हा गमतीचा भाग झाला तरी देखील उशिरा सुरू झाला, परंतु एका चांगल्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सगळे इथं उपस्थित आहोत. प्राईम पब्लिशिंग हाऊसनं प्रदीप पाटील यांनी फार देखणा कविता संग्रह प्रकाशित केला आणि मुख्य म्हणजे यातली रेखाचित्र जितेंद्र साळुंके यांनी फार प्रवाही आणि कवितेला वाहतं ठेवणारी ही सगळी चित्र फार सुरेख आणि फार निर्मितीमूल्य म्हणून देखील या संग्रह फार सुंदर छापलेला आहे. प्राध्यापक सुनील तोरणे हे विज्ञानाचे प्राध्यापक आणि फार प्रतिकूल आणि अभावाच्या जगातून त्यांचा जीवन संघर्ष झालेला आणि आज ते निवृत्त देखील झालेत काही वर्षांपूर्वी. या संग्रहातल्या जाणीवांच्याकडं किंवा संवेदन विश्वाकडं मी कोणत्या अर्थानं पाहतो. एकतर ही सबंध कविता मजुरांच्या जगण्याची, श्रमाची, घामाची कविता आहे आणि त्यांनी ते म्हणजे ते कवी नव्हे, पण कवितेतला जो कोणी मी आहे नॅरेटिव्ह करणारा, तो आपल्या भूतकाळाचं खूप तीव्र आणि सखोल अशा प्रकारचं उत्खनन करून भूतकाळामध्ये अनुभवाला आल्या आणि भोगणाऱ्या असहाय्य अशा जीव घेण्या दारिद्र्याचं, कष्टाचं, त्याच्या तगमगीचं, एका व्याकुळ अशा ससेहोलपिटीचं एक भूतकाळाचं उत्खनन करून त्या निवेदकाच्या जगण्यातला एक मोठा ऐवज या कविता रूपानं मांडलेला आहे. मजुराच्या कष्टाची, त्याच्या संघर्षाची, धडपडीची आणि अतोनात अशा दुःखाची एक केंद्रवर्ती जाणीव ह्या कवितेमध्ये आहे आणि ज्याचा मोठा संदर्भ हा दारिद्र्याचा आणि अपार अशा भुकेचा संदर्भ आहे. भुकेविषयीची पराकोटी जाण या सबंध कवितेमध्ये आहे आणि त्याचा संदर्भबिंदू हा मुलगा, आई आणि वडील या दोन तिघांच्या संबंधामधून ही कवितेचे विविध दुःखाचे किंवा भुकेचे, दारिद्र्याचे पदर, आठवणींच्या स्मृतींचा एक मोठा आलेख या कविता रूपानं, पद्य रूपानं तोरणे यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून त्या निवेदकाच्या आयुष्यातल्या आठवणी आणि स्मृतींची एक मोठी दीर्घ श्रृंखला आणि त्याच्या कड्या, साखळ्या, हे अनुभव कटुतेचे आहेत, दुःखाचे आहेत, पडझडीचे आहेत आणि भुकेचे आहेत, दारिद्र्याचे आहेत. आई आणि मुलगा आणि वडील आणि मुलगा यांच्या परिस्थितीमधून ही वेदना किंवा त्यातल्या यातना दुःखाच्या व्यक्त झाल्या आहेत. त्यांच्या जात्याची जी घरघर आहे आणि भुकेची तीव्र अशा स्वरूपाची वेदना असेल तर आई आणि पितृप्रतिमेचा एक निरंतर शोध की ज्याच्या भूतकाळातल्या आठवणींशी निगडीत त्याचा आहे. एक भक्कम आणि गडद अशा प्रकारचं त्याच्यामध्ये झिजणं आहे, पिचणं आहे, ओढाताण आहे, चूल आणि पोटाचा संघर्ष आहे. ही भुकेची भैरवी आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून झोपडी या भूगोलाला त्या कवितेमध्ये केंद्रवर्ती स्थान आहे. या झोपडीच्या निमित्तानं या कुटुंबाचा भुकेचा आणि दारिद्र्याचा जो संघर्ष चालू आहे तर हे गांजलेल्या दुःखाच्या स्वरांची ही कविता आहे आणि त्याचं एक सेक्टर हे सालगडी आहे. ही सबंध कविता मजुराच्या अवस्थेची, त्याच्या भयावह परिस्थितीची, पडझडीची कविता आहे आणि मजुराची कैफियत म्हणून देखील त्या कवितेला एक वेगळ्या अशा स्वरूपाचं महत्त्व आहे. ज्याच्यामध्ये आणखी एक क्षेत्र हे ऊसतोड कामगारांचं किंवा मजुरांचं आहे. हा ऊसतोडीचा दुःखोत्सव आहे आणि भुकोत्सव आहे. फड एका वेगळ्या अर्थानं दुःखाचा किंवा यातनेंचा, वेदनांचा आल्या, ज्यात स्त्री देखील आता भरडली गेलेली आहे, अशा व्यवस्थेमधल्या भरडलेल्या स्त्रीची रूप आहे.
आधीचा संग्रह श्वास आणि आत्ताचा याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे चांगल्या अर्थानं. आणि तोरणे यांनी खूप काम या कवितेसंबंधी केलेलं दिसतं, भाषेसंबंधी, अनुभवाच्या संबंधी. आणि सतत या कवितेसंदर्भात जो पडवळ सरांनी पण सांगितलं की भुकेला आणि दारिद्र्याला, संघर्षाला, दुःखाला, यातनेला जो पर्याय आहे तो शिक्षणाचा आहे, विद्येचा आहे, ज्ञानाचा आहे. आणि ते एक सूत्र आपल्या मातेकडनं, आईकडनं त्यांना मिळालेलं आहे. या पुस्तकाने आधार दिला, पुस्तकाने उभं केलं, पुस्तकाने बळ दिलं, पुस्तकाने आत्मविश्वास दिला, ज्ञानानं श्वास दिला. या प्रकारची एक कृतज्ञतेची जाणीव त्यांच्या मनामध्ये आईनं पेरली गेली त्या निवेदकाच्या मनातल्या. आणि त्याचं एक चांगलं रूप, चांगल्या पुस्तकांनी फाटलेलं आयुष्य शिवता येतं ही जी प्रतिमा आहे. आणि हे शिवलेपण, जोडलेपण, सांधलेपण आपल्या दुःखावरचा एक पर्याय म्हणून देखील. आणि पुस्तकाने उजेड पेरला आणि ती आईनं त्यांना ती गोष्ट दिलेली आहे. डोळ्यात घनगर्द भुकेचं आभाळ, माय उजेड व्हायची पुस्तकांच्या पुढ्यामध्ये. तर हा एक दोघांमधला एक महत्त्वाचा संदर्भ बिंदू की ज्यांनी त्यांना तगवलेला आहे, वाढवलेला आहे, पोचलेला आहे. आणि त्याचा संबंध फुल्यांच्या परंपरेमध्ये दिसतो की विद्येचं महत्त्व किंवा ज्ञानाचं महत्त्व बहुजन समाजामध्ये किंवा कुठल्याही माणसांना काय प्रकारचं आहे. मी उद्याचं पुस्तक होईन हा जो एक अदम्य आणि निरंतर अशा प्रकारचा विश्वास या निवेदकाच्या मनात की उद्याचं मी भविष्य आहे, उद्याचं पुस्तक हे माझं भविष्य आहे आणि माझ्या हातामध्ये सोन्याची पेन्सिल आहे. या प्रकारची प्रतिमा देखील, पेन्सिलला सोन्याचं म्हणणं, ज्ञानाविषयीची अखंड लालसा आणि या ज्ञानपरंपरेनं आपला उभं केलं आहे त्याच्याविषयीची कृतज्ञतेची जाणीव या कविता रूपामध्ये आहे. आणि दुसरे की भुकेविषयी इतकी गडद जी रिपीट देखील पुन्हा पुन्हा झालेली जाणीव, भुकेच्या जाणीवेबद्दल इतका गडद आणि घनदाट अशा प्रकारचा स्वर या कवितेमध्ये आहे. मला येताना व्यंकटेश माडगूळकरांची की जे गाव त्यांच्या पुढंच आहे माणदेशामध्ये, त्यांची असंच नावाची एक फार अप्रतिम कथा आहे की ज्या कथेमध्ये भुकेचं इतकं खोलवरचं चित्रण आहे. सामान्य माणसांच्या, मजुरांच्या, दलितांच्या जीवनामध्ये भुकेचं काय प्रकारची परिस्थिती असते तर ती असंच नावाची कथा आहे. माणदेशामधलं एक खेडेगाव आहे, एक महारवाडा आहे, अखंड 8 दिवस पाऊस पडतोय आणि एका झोपडीमध्ये एक आई आणि मूल राहत आहे. आणि मुलाच्या पोटामध्ये भूक खूप पेटलेली आहे आणि घरात सकाळी कसं तरी एक मुठभर जोंधळ्याच्या कण्या त्यांना मिळाल्या होत्या. रात्र पडते, अंधार पडतो, त्याला भूक लागलेली आहे आणि आई विमनस्क पद्धतीने आपल्या मुलाला आपण 2 घास देऊ शकत नाही अशी एक विवंचना त्या आईच्या मातेच्या मनामध्ये आहे. आणि तो सांगतो म्हणते की आहे काहीतरी खायला दे, आहे काहीतरी खायला दे. आणि ती स्थिर स्वरूपाची आहे. तो म्हणतो मी घरात काही शोधू का. ती शोध म्हणते एक मडक्याची उतरंड असते, तो धावत जातो आणि ते धावत जर मडकं कोसळतं आणि सगळी गाडगी फुटतात. त्याला एका मडक्यातून फुटल्यानंतर एक काळपट पिवळट हळकुंड मिळतं आणि तो हळकुंड घेतो आणि दिव्यावरती भासतो. माडगूळकरांची लेखक म्हणून प्रज्ञा किंवा प्रतिभा किती विलक्षण स्वरूपाची होती. तो ते भाजून खातो आणि ओल्या खोबऱ्याचा तुकडा मिटक्या मारत खावा अशा प्रकारचं ते खोबरं समजून ते हळकुंड खातो. तर भुकेची वेदना, त्या वेदनेशी समकक्ष असणाऱ्या कवितेतला अनुभव विश्व आहे. त्या अर्थानं भुकेचा एक गडद अशा प्रकारचा स्वर या कवितेमध्ये आहे. आणि हळूहळू संग्रह मध्यानंतर आल्यानंतर सामाजिक भानाबद्दल, अस्मितेच्या भानाबद्दल, ओळखीच्या भानाबद्दल, गावगाड्यांच्या गुंत्यांबद्दल, जातसंबंधांबद्दल, नव्या प्रकाशाबद्दल हा कवितेचा स्वर बोलायला लागतो. बहावा नावाची एक फार चांगली कविता या संग्रहामध्ये आहे. उन्हाळ्यामध्ये बहाव्याचं बहरलेले झाड, या सोनपंखी पिवळ्या रंगांची फुलं आणि त्या झाडाचा निवेदकाचा संवाद आहे. त्या बहाव्याशी हा निवेदक बोलतोय की हळदी अंगानं कोणाशी तू बोलतो आहे असा तो झाडाला विचारतोय. हे वसुंधरेचं गीत तू कोणासाठी गातो आहे. तुला काय आठवत असेल. राबणारा बाप खुणावत नाही ना तुला. क्वेश्चनिंग ही कविता संबंध प्रश्नार्थी कविता आहे, प्रश्नांची कविता आहे. राबणारा बाप खुणावत नाही ना. गुरं राखणारा चोखा किंवा मातीच्या तहानेचे पायाला बांधून चाळ हा सावता असेल. तुझ्यावर उफळलेलं ऊन अंगावर झेलून. तर हा एका अर्थानं एका दुसऱ्या परंपरेच्या शोधामध्ये आहे. आणि ज्या परंपरेनं दुःख दिलं, जात संबंधाचं शोषण दिलं, या पद्धतीचा एक स्वर त्या बहाव्याच्या निमित्तानं आहे. आणि त्याचा एक सूचक अशा प्रकारचा उल्लेख आहे. भक्ती परंपरेकडं, इथल्या आध्यात्मिक परंपरेकडं तो ज्या पद्धतीनं पाहतो तर तो एका अर्थानं क्वेश्चनिंगच्या परंपरेनं पाहतो. मी इतिहास दळत नाही किंवा मी संतांच्या नादी किंवा नादा शब्द लागत नाही असं म्हणतोय. चोखाच्या हाडाची खळखळ ऐकू येते. तर हा जो स्वर आहे, चोखामेळा आपल्या संस्कृती परंपरेतला एक पेच आहे आणि तो इतका दुःखाचा कडवट स्वरूपाचा आहे. ज्या परंपरेनं आम्हाला वेदना दिली, दुःख दिलं, त्या जाती विषमतेचं, त्याबद्दलचा एक सूचक स्वर तरुणी यांच्या कवितेमध्ये तो नकाराचा आहे.
आणि इतिहासाच्या विरोधातली एक वेगळी जाणीव, भक्ती परंपरेकडे संशयानं पाहणं, क्वेश्चनिंग न पाहणं, हे बरं नाही आहे, याच्यामध्ये समता नाही आहे, समता हरवलेली आहे, याबद्दलचा एक स्वर गावगाड्याच्या जाणीवेच्या कवितेमध्ये आहे. आणि ह्या जात संबंधाच्या कविता देखील फार चांगल्या आहेत. आधुनिक काळामध्ये धर्माची धूळ असेल किंवा जातीचा काटेरी नाकर्तेपणा असेल आणि जात धर्माच्या गर्भात जाताना पावलं जड होतात, असा एक स्वर तोरणे यांच्या कवितेमध्ये आहे. त्यामुळं सातबारा असेल, विस्मृतीतलं गाव असेल, भूतकाळ असेल, जातसंबंध असतील, गावाचा मोहनजोदडो झालेला असा एक फार चांगली फ्रेज त्याने वापरले. पहा, संग्रहालयाच्या स्वरूप कधी काळी भूतकाळामध्ये जाती गावगाडे हे जातीग्रस्त होते, जातीचे कोंडवाडे होते, या प्रकारचा देखील एक स्वर त्यांच्या कविता आहे. म्हणून आमच्या वाट्याला गावकुसातला उजेड तोडून टाकला, तर ही खंडित परंपरा, ही ब्रेक केलेली माणुसकीचा स्वर आम्हाला या परंपरेनं गावगाड्याने दिला नाही, याच्याबद्दलचे एक सूचक. तो फार गडद आक्रमक स्वरूपाचा, प्रतिकाराच्या स्वरूपाचा नाही, पण याच्याबद्दल एक दुखरा स्वर या कवितेमध्ये आहे. ती प्रश्न कविता आहे, कैफियत स्वरूपाची कविता आहे. मी कुठल्या काळाची नाळ बांधून राहिलोय, मी कुठल्या भाकरीसाठी लढाई करतोय, किंवा मी कुठल्या स्वातंत्र्याची चव चाकतोय, माझ्या दारात ही कोण माणसं आली आहेत. आजच्या काळाचं एक चित्र याच्यामध्ये. आणि प्रश्नात्मक स्वर या कवितेचा, त्याला प्रश्न मांडायचा आहे निवेदिकेला. आत बाहेर गावकुसात आणि गावकुसाबाहेर हा जातीचा अंधार आहे, आणि या जातीच्या अंधारानं आमच्या वाट्याला विषमता दिलेली आहे. आणि त्यासाठी हळूहळू हा स्वर विद्रोहाकडं, आणि ज्याचं नातं दलित कवितेचे आंबेडकरवादी जाणीवेशी आहे, प्रकाशाचा, चैतन्याचा, उजेडाचा, अस्मितेचा, ओळखीचा, आयडेंटिटीचा एक क्रायसिस या कवितेमध्ये आहे. आमच्या हरेक नात्यात आता पेटू लागला विद्रोह, या मातीच्या स्वतःला आता जाग आली आहे. तर हे जागेपण आहे, हे डोळसपण आहे, हा विवेक आहे. आम्हाला आमची परंपरा, आमचा भूतकाळ, आमची जातसंबंध कळू लागलेला आहे, आणि म्हणून मी आता खुडून घेईन माझ्या वाट्याचा उजेड, असा एक आत्मविश्वास या नव्या काळामध्ये आला आहे. मी मागेन आभाळाला माझी सावली, कारण मी जगण्याच्या वेदना डोईला बांधून निघतोय, असा एक अदम्य अशा प्रकारचा विश्वास या नव्या काळामध्ये त्याला आले, त्याचा एक स्वर आहे. आणि ही जाणीव दलित जाणीवेकडून, आंबेडकरी जाणीवेकडून एका वेगळ्या चांगल्या परिवेशामध्ये झाली. आधी सुरुवातीच्या हिंदी ज्यांनी कविता सांग, त्याचा एक स्वर आहे की बुद्ध जाणीवेकडं हे परिवेशित होते, एक शांततेचा आणि पिंपळपाणाच्या वृक्षाचा, एक काताळाचा एक विलक्षण खेच या कवितेमध्ये. अंतिमता या, कारण विद्रोहाला देखील काहीतरी एक ठिकाण पाहिजे, एक विराम पाहिजे, विश्रांती पाहिजे. वर्षानुवर्ष विद्रोह, तुमच्या मागण्या, तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर विद्रोहाचं एक सकारात्मक रूप या बुद्ध जाणीवेच्या रूपानं त्यांच्या कवितेमध्ये झालेलं. आणि अजिंठाचा कातळ असेल, बोधिवृक्षाची व्याप्ती या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. अजिंठ्यातला पुन्हा एकदा पाषाणाला पान्हा फुटणारा ही जाणीव असेल. मी पिऊन टाकीन अस्वस्थ दुःखाचा अख्खा हा सागर, माझ्या सुखावर पिंपळ शांती करून. तर एक अंतिम विसाव्याचं, अंतिम शांतीचं एक प्रगल्भ आणि उन्नत अशा प्रकारचं रूप त्यांच्या कवितेमध्ये आहे. मी खुडून टाकीन वर्तमानाच्या वेदनांचे मोहोळ, आणि काळजावर अजिंठ्याच्या शांती कातळ ठेवून, हिरवा श्रावण अंगावर माळून, मी तोडून टाकीन सारे फास. हा एक परंपरा ब्रेक करण्याचा, खंडित करण्याचा आणि एका अंतिम विसाव्यापर्यंत जाण्याचं एक तात्विक आणि वैचारिक देखील एक चांगलं चिंतनसूत्र त्यांच्या कवितेमध्ये आहे, जे शांतीचं तत्त्व म्हणून येतं. आणि ह्या विद्रोहाचा अंतिम पाडाव हा बुद्ध आणि बुद्ध मार्गाचा आहे. आता वाघमारे सरांशी गप्पा मारताना एक सूत्र त्यांच्या अखेरच्या कवितेत, नदी आणि स्त्री याचं एक संस्कृतीमध्ये एक सनातन अशा प्रकारचं नातं आहे. तिचं वाहतेपण असेल, दुःख असेल, बाईची सोबती, सखी, शेअरिंग करणारी नदी असेल, तर त्या देखील फार चांगल्या कविता या संग्रहामध्ये आहे. एक मध्ये एक झपदिशी मला काही कडवे अवतरणं त्यांच्या कवितेमध्ये आहे. एक प्रश्न नावाची कविता आहे, आणि त्या कवितेच्या ओळी फक्त मी वाचतो. या कविता वाचल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं पहा. तो तरुण उन्हाची धग झटकून, मान मातीकडे झुकून, उजेडाच्या भाळावर करून निघालाय त्याच्या अस्तित्वाच्या खुणा, आपण पुन्हा नव्याने जगण्याचे संदर्भ फुलत ठेवावेत म्हणून. ह्या ओळी वाचल्या की मला गेल्या 8 दिवसापूर्वी जंतर मंतर आणि तरुणांचा विद्रोह, तरुणांची भाषा, तरुणांचा उधळमोकळा आविष्कार. तर इथं आणखी व्यवस्थितले कोणी नाही आहेत, देशमुख सर पण आता निवृत्त झाले, त्यामुळं आता असं बोलायला काय अडचण नाही आहे. कारण ज्या पद्धतीचं फ्रीडम, ज्या प्रकारचं स्वातंत्र्य, ज्या पद्धतीचं गुदमरलेपण, ज्या प्रकारचं कोंडलेपण, तर ह्या ओळी वाचताना मला जंतर मंतर आणि तरुणांचा आविष्कार जाणवला, आणि त्याच्याशी संबंध देखील मला जाणवला. आभाळाची प्रतिमा पुन्हा पुन्हा त्यांच्या कवितेमध्ये आहे. हे आभाळ निराधार आहे, कारण निवेदकाच्या संदर्भामध्ये त्याचा कणा काढून घेतलेला आहे, ते विस्कटलेलं आहे. आणि डोईवर फाटलेल्या आभाळाची
एक प्रतिमा पुन्हा पुन्हा त्यांच्या कवितेमध्ये आलेली आहे. हे अभावाशी जगण्याशी, रितेपणाशी, रिकामपणाशी, भुकेशी आणि दारिद्र्याशी निगडीत देखील अभावाचा एक नकारात्मक नातं कवितेमध्ये, त्यांच्या कवितेमध्ये प्रतिमांचा, प्रतीकांचा, रूपकांचा फार चांगला वापर केला आहे. जे भूतकाळाशी निगडीत, ग्रामीण वातावरणाशी, मजुरीशी, झोपडीशी निगडीत अशा प्रकारचे आहे. कुटुंब कविता म्हणून देखील याला एक वेगळ्या प्रकारचं स्थान आहे. आणि मुख्यत्वे मजुरीशी निगडीत म्हणजे कितीतरी शब्दसंग्रह खेडेगावातला की जो आज तुम्हाला पाहायला मिळेल. कूड असेल, झोपडी असेल, भाकरीचा खरपूस वास असेल, निब्बर उन्हाच्या झळा किंवा शब्दांच्या ओठांवर भाकरीची दरवळ, काटवट, तवा, सातबारा, पिंपळ वृक्ष, तर अशा प्रतीकांचा सृजनशील अशा प्रकारचा वापर या कवितेमध्ये आहे. या कवितेमध्ये काही पुनरावृत्ती देखील आहेत किंवा अजून एक भविष्यामध्ये त्यांना कविता लिहिण्यासाठी की हे दुःखाचं गारण आहे, दुःखाचं जातं आहे. हे आणखी किती वर्ष आपण एका अर्थानं म्हणजे या टप्प्यावरती ज्यावेळेस कविता प्रगल्भ आपण लिहायला लागतो तर हा दुःखाचा अनावर अशा प्रकारचा कडेलोट आहे. वयाच्या एका टप्प्यावरती येणं स्वाभाविक आहे, परंतु याच्या पुढं जाऊन त्याचा एक तात्विक असेल, वैचारिक असेल किंवा आजच्या काळामध्ये इतक्या बहुमुखी अशा प्रकारच्या चौखूर अशा गोष्टी आपल्यावर अंगावर आढळत आहेत. तर तशा जाणीवांच्या, वेगळ्या जाणीवांच्या कविता लिहाव्या, कारण या दुःखाला एक मर्यादा असते. एका मर्यादेपर्यंत आपण ते दुःख आपण सांगू शकतो. पुन्हा 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 त्यात सांगत बसण्या एका टप्प्यावरती त्याला फार अर्थ देखील येत नाही. म्हणून कवितेचा प्रवास एका वेगळ्या अर्थानं आदिभौतिकाकडं किंवा वेगळ्या जाणीवांच्या झेपेकडं जावा लागतो. भाषेशी द्वंद्व करावं लागतं, भाषेशी खेळावं लागतं, शब्दांशी खेळावं लागतं. तर अशा काही गोष्टी त्यांच्या कवितेमध्ये यावं असं मला चांगलं अर्थानं आणि चिकीच नव्या जगाकडं पाहण्याची नवी दृष्टी त्यांच्या कवितेमध्ये यावं असं मला वाटतं. अंतिमतः कारण देशमुख सर आणखी विस्तृत बोलणार आहेत की मजुरीचं जग पहिल्यांदा इतकं विस्तृतपणानं तोरण्याने आपल्या कवितेमध्ये आणले आणि त्याची व्यापक आणि त्याचे कंगोरे, त्याचे अनेक पदर, त्याचे अनेक खुणा वेगळ्या प्रकारच्या भुकेचे, दारिद्र्याचे आणि मजुरीचं एक वेगळं विस्तृत चित्र पद्य स्वरूपामध्ये मराठीमध्ये आणणारी एक महत्त्वाची कविता आहे. या कवितेचं नातं आणखी एक सुर्व्यांच्या काव्य परंपरेशी आहे. नारायण सुर्व्यांच्या कवितेनं शहरातल्या कामगारांचं, मजुरांचं, गिरणी कामगारांचं दुःख एका मोठ्या पटावर म्हटलं तर त्याच्या उलट्या अर्थानं ग्रामीण भागातल्या म्हणजे शेतकऱ्यांची दुःख आली, त्याचा शेतीचा संघर्ष आला, परंतु मजुरांचा संघर्ष, मजुरांचं दारिद्र्य, मजुरांचं दुःख इतकं व्यापक पद्धतीमध्ये कविते आलेलं नव्हतं. तर या सुर्व्यांच्या परंपरेशी, घामाच्या परंपरेशी, श्रमिकांच्या परंपरेशी, खेड्यातल्या मजुरीचं गाणं म्हणून, श्रमाच्या दुःखाचं गाणं म्हणून देखील या कवितेला वेगळ्या अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि शीर्षक जे आहे दिवस घर बांधून राहत नाही, त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य की जीवनाकडं सकारात्मकतेनं पाहण्याचं त्यांची दृष्टी त्यांच्या कवितेमध्ये सतत शीर्षकामधून देखील आपल्याला दिसतं की हे उद्याचं आश्वासन आहे. मोडून पडणं, खचून पडणं, उदास होणं, निराश होणं हा भाग त्यांच्या कवितेमध्ये नाही आहे. तर उभं राहणं, संघर्ष करणं हे अटळ आणि अपरिहार्य आणि त्याच्यापुढं आपण जाऊ शकतो. आणि म्हणून तेच शीर्षक हे जो दिवस घर बांधून राहत नाही, तर ही उद्याच्या आश्वासनाची कविता आहे. विश्वास त्याच्यामध्ये आहे आणि त्यासाठी हरेक रात्रीच्या गर्भात पुस्तकाचा उजेड आई पेरायचीस आणि शिक्षण त्याच्यावरचा एक मुक्तिमार्ग आहे. आपल्या दुःखाला, संघर्षाला, वेदनेला, यातनेला बाहेर पडण्यासाठी, या रिंगणातून, या चौकटींमधून उल्लंघण्यासाठी, कुंपणातून उल्लंघण्यासाठी शिक्षण किंवा विद्या हा मुक्तिमार्ग आहे. याचा एक फार गडद स्वर या कवितेमध्ये फार चांगल्या अर्थानं आहे. तर या अर्थानं या कवितेकडे मी पाहतो घामाची आणि श्रमांची कविता म्हणून आणि मजुरांच्या एका व्यापक जीवनाचं एक चित्र कविता रूपाने मांडणारी ही मराठीतली महत्त्वाची कविता आहे. भविष्यामध्ये त्यांनी खूप आणखी वेगळ्या स्वरूपाच्या कविता लिहाव्यात. एक चांगला संग्रह आणि इतका उत्कृष्ट आपण पाहून संग्रह पहा. अलीकडे कविता संग्रह इतका गचाळ आणि घाणेरडा छापतात की ते बघवतसुद्धा नाही, पण संग्रह निर्मितीमूल्य किती चांगल्या पद्धतीचं असू शकतं याचा एक उत्तम नमुना म्हणून त्या कलावंताचं देखील याच्यामध्ये श्रेय आहे. तोरणे सरांना मी शुभेच्छा देतो आणि खूप वेळ माझं ऐकत घेतलं तर तुमच्या सहनशीलतेबद्दल देखील मी आभार मानतो आणि थांबतो.